ज्यांनी या विकास कामाच्या भूमिपूजनाच्या आणि उद्घाटनाच्या करता आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलं ते आपल्या कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार, त्यांचे सर्व सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, बरेच दिवस मी सुरुवातीलाच आज राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटलांची जयंती, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. तसंच आज इथे यायच्या आधी मी, अशोकराव, रोहित, आम्ही सगळेजण चौंडीला जमलो होतो. तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींना आम्ही वंदन केलं, तिथं नतमस्तक झालो आणि तिथून आपल्या या सगळ्या परिसरामध्ये आम्ही आलेलो. असा मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर, त्याला एक वेगळी परंपरा. या राज्याला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर जे काही मुख्यमंत्री मिळाले त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा, वसंतराव नाईक, शंकररावजी चव्हाण, आदरणीय पवार साहेब अशा मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्यांचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पुढे जाऊ शकत नाही. आणि त्या स्वातंत्र्य सेनानी वसंतदादांची आज जयंती, त्यांची आठवण करणं, त्यांचं स्मरण करणं, त्यांनी ज्या दिशेने राज्याला पुढे नेण्याच्या करता होणार तर कष्ट घेतले, तोच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, आपल्या सगळ्यांची साथ आहे, आपल्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. अडचणी असंख्य आहेत, नैसर्गिक संकट खूप आहेत, त्याच्यामध्ये करोनाने तर संपूर्ण जगाला अडचणीत आणण्याचं काम केलेलं आजही आपण पाहतोय. त्याच्यातून कुठंतरी आपण आपल्या राज्याला, आपल्या देशाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. 10 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना, ग्रामस्थांना लसीकरण आपण केलेलं आहे. मला जामखेडकरांना, कर्जतकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातल्या सर्वांना सांगायचंय, बाबांनो, फार लाईटली घेऊ नका, दुर्लक्ष करू नका. इथं आल्यानंतर बघतोय मी, आता भाषण करताना थोडासा मास्क काढला, परंतु मास्क वापरला पाहिजे. पुन्हा जर तिसरी लाट आली आपल्या दुर्लक्षामुळं, आपल्या नियमाचं पालन न केल्यामुळं, तर त्याची जबरदस्त किंमत आपल्या भारतालाही मोजावी लागेल, आपल्या राज्यालाही मोजावी लागेल. याची जाण माझ्या सर्व सहकारी मित्रांनी डोळ्यासमोर ठेवली पाहिजे आणि तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न, अंतर दोघांच्या मध्ये ठेवणं, मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही आग्रहाची, कळकळीची, नम्रतेची विनंती मी सुरुवातीलाच आपल्या सर्व सहकारी मित्रांना करतो. मला आठवतंय, मी जरी राजकारणामध्ये 90-91 ला आलो असलो तरी साधारण त्या भागामध्ये पूर्वी कोणी प्रतिनिधित्व केलं. जुन्या लोकांना आठवत असेल की पहिला आपला कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा असा विधानसभा मतदारसंघ होता आणि त्याचा बाबूराव बारसकर साहेब प्रतिनिधित्व करत होते. नंतर श्रीगोंदा वेगळा झाला आणि आबासाहेब निंबाळकरांनी आपल्या कर्जत, जामखेडचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये केलं. त्याच्यानंतर ती जबाबदारी बाजीराव कांबळेंनी उचलली. बाजीराव कांबळेंच्या नंतर निकाळजे गुरुजी आले, विठ्ठलराव भैरू आले. त्याच्यानंतर मला वाटतं 3 टर्म आता शिर्डीचे जे खासदार आहेत ते सदाशिवराव लोखंडे हे आपले 3 टर्मला आमदार होते. त्याच्यानंतर 2 टर्मला माझ्या माहितीप्रमाणे राम शिंदे आमदार होते. आणि आता तुम्ही आमच्या रोहितला आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. मी तुलना करत नाही, पण प्रत्येकाची कारकीर्द आठवा. जे आज आमदार झाले, होऊन गेले, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांचा मी कधीच अनादर करणार नाही.
त्यांच्या परीनं माझा हा दुर्गम भाग, माझा हा दुष्काळी भाग, जे डीपीएपी खाली तालुके येतात त्याच्यात माझा जामखेड आणि कर्जत मोडतो, या भागामध्ये पाणी आणण्याच्या करता प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रयत्नाची शिकस्त केली. परंतु आपण तेल लाव धरणावरच्या बाजूला आहे आणि तेलच्या लोकांची काय अवस्था होते हे आपण इतके सगळेजण वर्ष पाहतो. आम्ही पण तिकडं भाटघरला, इंदापूर तालुका, बारामती तालुका तेलला, आणि त्याच्यामुळं काय अवस्था त्या लोकांची असते. त्याच्यातून एक तरुण रोहितच्या रूपाने आला. त्या मतदारसंघामध्ये निवडून येणं सोपं नव्हतं, परंतु तुम्ही सगळ्यांनी विश्वास टाकला. आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेस आवाहन केलं. मी देखील या विधानसभा मतदारसंघामध्ये काही सभा घेतल्या. मला आठवतंय मागे एकदा जिल्हा परिषदेच्या करता ह्याच ठिकाणी सभा घेतली होती आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं माझ्या जामखेडमधनं तुम्ही जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागा निवडून द्या. त्यावेळेस 3 जिल्हा परिषदेच्या जागा तुम्ही निवडून दिलेल्या होत्या आणि त्यावेळेस सभापतीपद, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्या कर्जत जामखेडला देण्याचा पण आम्ही प्रयत्न केला. साधारण जे बोलू तशा पद्धतीनं वागायचं असतं ही आम्हा लोकांची पद्धत आहे आणि त्याच दिशेने आम्ही पुढे जातो. आज एवढी करोडो रुपयाची कामं करत असताना मला माहिती आहे की गेल्या 2 वर्षामध्ये सर्वच विभागातला ज्याचा उल्लेख आमच्या अशोकराव चव्हाण साहेबांनी केला. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक डिपार्टमेंट आहेत आणि त्या डिपार्टमेंटचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या करता आमचे सगळेच आमदार प्रयत्न करतात, रोहित पण प्रयत्न करतो आणि त्याच्यातून इथं वेगवेगळ्या भागाचा विभागाचा निधी आला. तुम्ही त्याच्या जी फिल्म थोडी छोटी दाखवली त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं. त्याच्यामध्ये काही लोकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून थोडीशी जनतेला बनवण्याचा प्रयत्न केला, काहीतरी थातून वाटून सांगण्याचा प्रयत्न केला. जामखेड शहरासाठी पिण्याच्या पाण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. पिण्याच्या पाण्यासाठी स्वच्छ आणि जास्त दाबाने पाणी त्या ठिकाणी मिळावं याकरता पाण्याची योजना एकनाथराव शिंदे आमचे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, माझ्याकडे वित्त विभागाची जबाबदारी. आम्ही त्या बाबतीमध्ये प्रयत्न केला, रोहितचा पाठपुरावा केला आणि त्याच्यातून ही योजना आता आपण मार्गी लावली. मागे लोकसभेचे इलेक्शन तोंडावर असताना त्यावेळेचे मुख्यमंत्री इथं आलेले होते आणि त्यांनी एक कागद दाखवला आणि सांगितलं की तत्वतः मान्यता तुम्हाला दिलेली योजना मंजूर केलेली. तत्वतः म्हणजे काय? एकदा योजना मंजूर तरी केली पाहिजे किंवा योजना मंजूर करणार आहोत असं सांगितलं पाहिजे. मी पण अनेक वर्ष मंत्री म्हणून काम करतो. तत्वता म्हणजे काय? काहीतरी लोकांची दिशाभूल करायची आणि वेळ वाढवून न्यायची. महाविकास आघाडीचं सरकार मात्र तशा प्रकारे वागत नाही आणि मुख्य सर्वे जो करायचा असतो एखादी योजना करत असताना तो पूर्वीचे जे अंदाजपत्रक होतं त्यामध्ये माझ्या जामखेड परिसरातला 40% शहर पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं. पाण्याचा दाब कमी त्या ठिकाणी होता. 3ऱ्या मजल्यावर पाणी नेण्याच्या करता इलेक्ट्रिक पंप खाली लावावा लागायचा, तेव्हा पाणी वर त्या ठिकाणी जायचं. परंतु या सगळ्या गोष्टी आता बारकाईने बघितलेल्या आहेत आणि त्याच्यातून ही योजना आम्ही तुम्हा लोकांच्या करता दिलेली आहे. माझी आपल्याला सर्वांना कर्जत जामखेडकरांना विनंती आहे की बाबांनो, रस्त्याची अनेक कामं मंजूर झाली, ज्याचा उल्लेख अशोकरावांनी आपल्या भाषणामध्ये केला. नॅशनल हायवेची कामं मंजूर करण्याच्या करता नितीन गडकरी साहेबांनी मदत केली, ती पण मी मान्य करतो. गडकरी साहेबांचं त्याच्याबद्दल अभिनंदन करतो, कौतुक करतो, धन्यवाद देतो. ज्यांनी जे केलंय त्यांना त्याचं श्रेय दिलं पाहिजे, क्रेडिट दिलं पाहिजे. त्याच्याकरता रोहित अनेकदा दिल्लीला गेला, त्याच्यामध्ये मला पण एकदा इथं नेलं, पवार साहेबांना पण सांगितलं आणि गडकरी साहेबांनी नेहमीच मधीच मुख्यमंत्री, मी, गडकरी साहेब, अशोकराव चव्हाण, आमची सगळ्या एकनाथराव शिंदे एक बैठक सह्याद्रीला झाली. आम्ही त्यांना म्हणलं की करोडो रुपयाचा निधी केंद्राकडनं नॅशनल हायवेच्या निमित्तानं द्या
राज्याची जबाबदारी असेल ते राज्य जबाबदारी उचले आणि त्या प्रकारे ज्या राज्याचा सांध्यापासून बांध्यापर्यंत दळणवळणाला एक दिशा देण्याचं काम आपलं रस्ते विकास महामंडळ, आपलं नॅशनल हायवे आणि आपलं सार्वजनिक बांधकाम खातं, आपलं ग्राम विकास खातं असे सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू. यावेळेस तर मी आमदार निधी 3 कोटीचा होता, आमदारांना विचार आता 4 कोटी केला. केंद्राने खासदार निधी बंद केला आणि आम्ही मात्र आमदारांना 4 कोटी त्या ठिकाणी आमदार निधी केला. केंद्राच्या एका खासदाराला 6 विधानसभा मतदारसंघात 5 कोटी. का तर आमदार निवडून आल्यानंतर 3 लाख 3.5 लाख 4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. काही अधिकार त्या आमदारांना पण असायला पाहिजे. एवढी संकट आली परंतु डीपीडीसीला निधी कट लावला नाही. डीपीसीचा पूर्णपणे निधी तुमच्या नगर जिल्ह्याकरता, नांदेड जिल्ह्याकरता, पुणे जिल्ह्याकरता जे काही आपले 35-36 जिल्हे त्या सगळ्या जिल्ह्यांना दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं की मार्च पर्यंत पैसे आम्ही तुम्हाला देऊ, त्याच्यात कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही. कामं मात्र दर्जेदार झाली पाहिजे. आज पण अनेक कामं तुमच्या इथं पोलीस डिपार्टमेंटची, एसटी महामंडळाची, सार्वजनिक बांधकाम विभागाची, पाणी पुरवठा स्वच्छता विभागाची, आमच्या नगर विकास विभागाची, खूप काही वेगवेगळ्या विभागाची कामं त्या ठिकाणी आपण करतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, कामाचा दर्जा चांगला राहिला पाहिजे. पाठीमागच्या आमदारांच्या काळामध्ये कामाचा दर्जा इतका चांगला नसायचा, त्यामुळं रस्ते लवकर खराब व्हायचे. केलेलं काम हे लवकर त्या ठिकाणी अडचणीमध्ये यायचं. आज रोहित प्रयत्न करतोय इमारती अतिशय चांगल्या देखण्या करण्याचा. माझ्या कर्जत तालुक्याच्या वैभवामध्ये भर पण पडली पाहिजे. तिथल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना तिथं राहता आलं पाहिजे. आमच्या पोलीस दलाला तिथं राहता आलं पाहिजे. कायदा सुव्यवस्था कधी काय होईल सांगता येत नाही. त्रिपुरामध्ये अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याचा निषेधार्थ काल शुक्रवारी बंद पुकारण्यात आला. त्यामध्ये मालेगाव, नांदेड, अमरावती इथं हिंसक वळण त्या ठिकाणी घेतलं गेलं. काही समाजकंटक, काही विघ्न संतोषी लोक जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. आपण सगळेजण वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून गुण्या गोविंदांनी राहतोय, परंतु हे गुण्या गोविंदांनी राहत असताना हे काही समाजकंटकांना, काही विघ्न संतोषी लोकांना बघवत नाही आणि त्याच्यातून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, अशा प्रकारची दंगल ज्यावेळेस घडते त्यावेळेस सगळ्यात जास्त फटका कुणाला बसतो तर गरीबाला बसतो. जो दिवसभर काम केल्यानंतर त्याची संध्याकाळी चूल पेटते, त्याला त्याची किंमत मोजावी लागते. ही गोष्ट कृपा करून लक्षामध्ये घ्या. कुठेतरी तुमचा भावना भडकवण्याचं काम, तुम्ही जर तरुण असाल तर तरुणांचं सशक्त रक्त, तुमचा उत्साह हा वेगळ्या दिशेने नेण्याचं काम काही जर चुकीच्या प्रवृत्ती करत असतील तर त्याला अजिबात आपण बळी पडू नका. अफवांच्यावर आपण अजिबात विश्वास त्या ठिकाणी ठेवू नका. अशा पद्धतीचा आपला माझा तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. कालच्या हल्ल्यामध्ये काही पोलीस निरीक्षक, काही पोलीस आपले जखमी झाले, काही दुकानावर दगडफेक झाली, काही वाहनावर दगडफेक झाली. त्याच्यात नुकसान कुणाचं होतं, त्या गरीबाचं होतं. त्याची जाणीव बाबांनो ठेवा आणि खऱ्या अर्थाने जर आपल्याला आपला सर्वांगीण विकास करायचा असेल तर जातीचं, पातीचं, नात्याचं, गोत्याचा विचार अजिबात करू नका. समाजाचा, माणुसकीचा विचार करा आणि त्याच्यातून आपण काहीतरी नवं शिकण्याचा प्रयत्न करा. ही बाब देखील मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या सभेच्या निमित्तानं आवर्जून सांगू इच्छितो. मित्रांनो, त्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेमध्ये जसं रोहित आणि रोहितच्या सगळ्या टीमनी लक्ष घातलेलं आहे, तशा पद्धतीनं महाविकास आघाडी यांनी आणि रोहितनं शहराचा फेर सर्वे करून स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी शहर आणि वाड्या वस्त्यांवर नागरिकांना मिळेल यासाठी ज्या ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय. तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतरच त्यांनी आमच्या एकनाथराव शिंदेंच्याकडे जाऊन त्यांच्या विभागाच्या माध्यमातून वित्त विभागाची मदत घेऊन लागणारा निधी
आपण महाविकास आघाडीच्या वतीनं देण्याचं काम केलेलं आहे। त्यामध्ये कुणी जरी टीका टिप्पणी केली, आता मागच्या आमदारांनी जरी सांगितलं की नाही हे माझ्याच काळामध्ये झालेलं आहे, तर त्याला काही अजिबात काही तथ्य नाही। शेवटी कामं त्या वेळेस करावी लागतात, निधी द्यावा लागतो, काम कुठं झाकून राहत नाही। तुम्ही 10 वर्ष आमदार होता, तुम्ही केलेली कामं जी दिसतायतच आम्ही नाकारत नाही, परंतु जी कामं आता रोहित करतोय त्याचं श्रेय घेण्याच्या करता कशा करता प्रयत्न चालले, आता जरा गुमानी बसा ना। आता लोकांनी थांबवलेलं तर ते मान्य करावं, कुठं आपलं चुकलं, कुठं आपण कमी पडलो, कशामध्ये आपल्याला नाकारण्यात आलं, त्याचं आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा, त्याच्यातून बोध घ्या। पण आता जर एखादं जसं मी गडकरी साहेब चांगलं काम करतात, मी म्हणलं चांगलं काम करतात, तसं रोहित चांगलं काम करतो म्हणल्यानंतर त्यांनी सांगावं हो बाबा रोहित चांगलं काम करतोय, परंतु उगीच दुसऱ्यातच बसायचं हे बंद झालं पाहिजे। माझी तुम्हाही सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, त्याच्यामध्ये इथपर्यंत थांबून चालणार नाही। तुम्हाला अनेकदा प्रश्न पडत असेल की बारामती तालुका किंवा नांदेडचा परिसर किंवा असे काही तालुके तिथं का विकास होतो। आता यांनी मला आठवतोय गुरुता गद्दीच्या वेळेस 1000 कोटीपेक्षा जास्तीचा निधी आमच्या अशोक चव्हाण साहेबांनी त्यावेळेस आमचे डॉक्टर मनमोहन सिंगजी केंद्रामध्ये मंत्री पंतप्रधान होते आणि आमच्या मंत्रिमंडळामध्ये स्वतः अशोकराव होते आणि त्यांनी ते काम चालवलेलं होतं। लोकप्रतिनिधींनी संधी शोधायची असते, काय निमित्त करून आपल्या मतदारसंघामध्ये पैसा आणायचा। त्यांनी नांदेडला गुरुता गद्दीचा एक विचार केला आणि त्याच्यातून गोदावरी घाट वगैरे फार सुंदर कामं तिथं केलेली। तशा प्रकारे आता रोहित प्रयत्न करतोय, त्यामध्ये इथं खर्डामध्ये 142 केव्ही सबस्टेशन 2014 पूर्वी झालेलं आहे। तसंच कर्जत जामखेड अनेक सबस्टेशन देखील आपण पूर्वी केलंय। एक आता त्यांनी केलं मला वाटतं त्या सिद्धटेकला लाईट आमच्या जवळ केला 2 ते 1.5 ती पूर्ण दाबाने मिळत नाही। काय लाईट हा येतो लाईटवर येतो। कर्जत जामखेड सबस्टेशन आम्ही आपण दिलं, आता यांनी लाईटचं काढलं, लाईटवरच येतो। मित्रांनो, मी अनेकदा ह्या भागातनं कधी जातो त्यावेळेस दुपारी 12 वाजले तरी लाईट बंद करत नाही। मी येताना राजेंद्र फाळके मला घ्यायला सिद्धटेकला बॉर्डरला आले होते आणि त्यांना गाडीत बसल्यावर दाखवलं कित्येक ठिकाणी लाईट चालू होते। अरे बाबांनो, 70,000 कोटी रुपयाचं बिल थकले रे बाबांनो। लाईट किती वाजता बंद होती, कुणी बंद करत नाही, काय लाईटचं बिलच भरायचं नाही, चालू द्या, आली काय गेली काय फरक पडत नाही। अहो, त्याच्यामुळं आज कोळसा घेण्याच्या करता अडचणी आल्या। आत्ताच मी बसलो असताना अशोकराव चव्हाण साहेब मला म्हणाले की अजित एसटी करता आणि लाईट करता आपल्याला सगळ्यांना लक्ष घालावं लागेल। त्या संदर्भामध्ये ही आपलं सर्वांचं आहे, ही लाईट काय कुणाच्या एकट्याची मक्तेदारी नाही आहे। आपण आता मी पण माझं ऊर्जा खातं चालवलं त्यावेळेस पण मी कठोर भूमिका माझ्या मतदारसंघात सांगायचो, लाईट पाहिजे बिलं भरा, लाईट देतो। अशा पद्धतीनं आम्ही पण स्पष्टपणे लोकांना सांगायचो। आज तुम्हाला वेगवेगळं मटेरियल मिळत नाही, त्याचं कारण साधारण ज्या भागामध्ये वसुली चांगली आहे त्या भागामध्ये मटेरियल देण्याच्या करता निधीची कमतरता पडत नाही। आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा विजेची वसुलीच्या बाबतीत, लाईटच्या वसुलीच्या बाबतीत नंबर 1चा जिल्हा आहे। अतिशय व्यवस्थितपणे तिथली लोक ऊसाची शेती करतात। आम्ही अनेकदा जातो, अनेकदा पाहतो, आपण पण काही आर्थिक शिस्त लावून घेतली पाहिजे ना बाबांनो। सगळंच दुसरं ढकलून नाही ना चालणार। ज्याच्याकडे नाहीये त्यांना देण्याच्या करता महाविकास आघाडीचं सरकार तयार नाही। संजय गांधी निराधारचे पैसे द्यायला तयार आहे, श्रावणबाळ योजनेचे पैसे द्यायला तयार आहे, गोरगरिबाला चांगल्या प्रकारचं आरोग्य द्यायला तयार आहे। कोरोनाच्या काळात जे शक्य आहे, इथं पण काही राज्य सरकारकडे नोटा छापायचं मशीन नाहीये। आज जामखेडची बाजारपेठ एकेकाळी अतिशय महत्वाची बाजारपेठ म्हणून जामखेडची ओळख होती। बाजारातल्या बाजारपेठेतल्या वेगवेगळ्या दुकानदारांना विचारा की कोरोनाच्या काळामध्ये काय संकट आलं, लोकांनी दिवाळी कशा साजऱ्या केल्या, त्याच्यामध्ये
नैसर्गिक संकट आली, अतिवृष्टी आली, वादळ आली, अजून एक म्हणतात की पाऊस 2 दिवसात येईल, कारण कमी दाबाचा पट्टा तिकडे तयार झालाय, त्याच्यातून कापसाचं नुकसान झालंय, सोयाबीनचं नुकसान झालंय, त्याच्याकरता आम्ही मदत करतोय. विमा कंपन्यांना सांगतो की बाबांनो, शेतकऱ्याचे पैसे द्या. बऱ्याचशा विमा कंपन्या द्यायला लागल्यात, अजून रिलायन्सनी सुरुवात केली नाही, परंतु त्यांनाही द्यायला भाग पाडू. तुम्ही दिलेल्या सरकारची जी ताकद आहे, सरकारमध्ये आम्हाला जो अधिकार दिला, तो अधिकार सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करताच करायचा असतो, हे आमच्या महाविकास आघाडी सरकारचं मत आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे जातो. पण त्याकरता आपण पण काही शिस्त पाळली पाहिजे. वेळेमध्ये लाईट बंद केली पाहिजे. पाणी उगीच मोकार कुठेही सोडून देता कामा नये. आपण आपल्या दोन्ही तालुक्याची परिस्थिती बघता, शेततळी आम्ही तुम्हाला देतोय, थोडा खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाची कामं रोहित आणि त्याची टीम इथं करते. ते करत असताना त्याच्यामध्ये पिकाच्या मुळाला पाणी देण्याचं काम करा. तुम्हाला साखरेला, उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न करतोय. आताच आमच्या राजेंद्र फाळकेंना सांगत होतो, त्या अंबालिका कारखाना आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही 2800 रुपये टनाला भाव देणार. 2800 रुपये टन आहे कुठं नगर जिल्ह्यामध्ये तेवढा भाव? काटा पण व्यवस्थित. पहिलं तुमच्या कुठल्या काट्यावर जायचं तिथं जावा, तिथं काटा करा, मग तिकडे या. करायचं तर समाजाच्या भल्याकरताच काम करायचं, हे आदरणीय पवार साहेबांची शिकवण आहे. पण काही लोक काय करतायत, अजून पण एफआरपी दिली नाही, अजूनही लोक तक्रारी करतायत. काहींचे तर 2-2 मागचे हंगाम तसेच राहिले ते एफआरपी द्यायची. असं नाही करणं चालणार. शेवटी परिस्थिती जर आपण चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला तर समाजाचं भलं होणार आहे. आणि त्याकरता आम्ही विजेच्या बद्दल पण लक्ष घातलेलं आहे. त्यामध्ये ग्रामविकास खात्या, नगरविकास खात्यालाही सांगितलेलं की बिलं, परंतु आपण पण टप्प्याटप्प्याने सोलरकडे आपल्याला जावं लागेल. त्याच्यातून प्राजक्त तनपुरे आणि डॉक्टर नितीन राऊत हे आपल्याला मदत करतायत. मी नगर जिल्ह्यात पण काही सोलरच्या बद्दलचे प्लांट त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. आमचे सगळे निलेश असेल, रोहित असेल, आमचा संग्राम असेल, आमचे लहू कानडे असतील, सगळे आमदार आपल्या परीने महाविकास आघाडीचे काम करतायत. परंतु मित्रांनो, हे सगळं काम करत असताना संस्था आपल्या विचाराच्या असाव्या लागतात. तुमच्या इथं आता जिल्हा बँकेची निवडणूक झाली. काय झालं ते तुमचं तुम्हाला माहिती. त्या संदर्भामध्ये आता मी माझ्या पुणे जिल्ह्या बारामती तालुक्यातल्या ARला फोन करून विचारलं, त्याला महिन्याचा पगार आहे 35,000 आणि तुमच्या सोसायटीच्या सचिवाला पगार किती? मला कोणी सांगितलं 15,000. आम्ही भेदभाव करत नाही. आम्ही आता रमेश थोरात आणि आम्ही सगळेजण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो. इथं प्रशांत बसलाय, प्रशांत गायकवाड आता डायरेक्टर आहे तिथं. त्या संदर्भात मला तुम्हाला सांगायचंय की यंदाच्या वर्षी उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, एकनाथराव शिंदे, छगन भुजबळ, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला 0% व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला. 3 लाखापर्यंत 0% व्याज. मी तर पुणे जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ताकदवान आहे. मी तर 5 लाख 3 लाखापर्यंत सरकार देते ना 0%. 4 आणि 5 लाख वाल्याला पण 0%. वर्षे 2 लाखांचा खर्च पीडीसीची बँक. 5 लाखापर्यंत 0% व्याज पीक कर्ज शेतकऱ्याला मिळालं. कमी करू नका, मालाला भाव द्या फक्त. अरे ऐका ना, याला फारच याला माहिती आहे. तुझे भाषण कर मग मी बाजू सगळे याला हे ना, तुमच्या लोकांना ऐकायची सवय करते. बारामतीमध्ये भाषण संपेपर्यंत आवाज काढत नाही कोणी, आपल्याला नाही चालत. पण इथं नवीन आहे, उगीच रोहितला त्रास म्हणून ऐकतोय तुम्ही. आता हिसका अजून दाखवला नाही. त्यामध्ये मित्रांनो आम्हाला कळतं ना, आम्ही काय असंच उठून उभं पडलो ना आमदार नाही झालो. आम्ही 7-7 वेळेला लाख 1.5 लाख मतांनी निवडून येतो. आणि तिथं सगळ्या संस्था आमच्या ताब्यात आहे. बँक देखील आमच्या आता बँकेला उद्देश केला, चेअरमन केला.
उदय शेळकेला सांगितलं भेदभाव करायचा नाही, कुठल्याही पक्षाचा असू द्या. शेतकरी आहे ना, त्याचं कम बसतंय ना, त्याच्या कागदपत्र बरोबर असता पैसे दिले पाहिजे, पीक कर्ज दिलं पाहिजे, मध्यम मुदत दीर्घ मुदत दिलं पाहिजे, तो त्याचा अधिकार आहे. परंतु तसं या भागामध्ये होत नाही. माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे. मार्केट कमिटीच्या निवडणुका येतील. मार्केट कमिटीमध्ये चांगल्या विचाराची विकास करणारी माणसं निवडून द्या. तुमच्या इथं इथली मार्केट कमिटी, तिथं व्यापाराला बसायला जागा नाही, शेतकऱ्याला बसायला जागा नाही, हवामान मापड्याला बसायला जागा नाही, आमच्या शेतकऱ्याला तिथं स्वच्छतागृह नाही, तिथं नीट गोडाऊन नाही, तिथं नीट रस्ते नाही. आता रोहित काहीतरी आमच्या पणन मंत्री बाळासाहेबांच्या मागे लागून काही थोडेफार पैसे त्याने मंजूर करून आणले. अरे बाबांनो, पण तुम्ही तिथं चांगली माणसं निवडून द्या ना. तिथं जर अशी तशी माणसं निवडून दिली तर तिथली सध्याची गोडाऊनची स्थिती काय आहे, तिथं वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्यांना जर सक्षम करायचं असेल, मार्केट कमिट्या तुम्हाला सक्षम करायच्या असतील तर त्याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारची शेती प्रदर्शनं घेता येतील. त्यामध्ये गटातटाचं राजकारण तुम्ही सोडून द्या. त्या संदर्भामध्ये रोहित त्याला अनुभव आहे, त्यांनी लहानपणापासून आमच्या इथल्या संस्था बघितल्यात. की आता येताना त्यांनी मला अशोकराव चव्हाणांना आपलं ऍग्रिकल्चर कॉलेज दाखवलं, आपलं सरकारने केलं ना चौंडीच्या पुढच्या बाजूला. यायला जागा भरपूर काढली, तिथं एसटी जायला नको, माणसंही जायला नको. आता एवढे मोठे रोड बीड पडलेले होते, कुठं रोडच्या कडेला आणता आलं नाही. अहो, मागच्या काळामध्ये तर तुमचा ते पोलिसांचा एक प्रकल्प त्या जामखेडवाल्यांनी कधी म्हणजे जामखेड जामनेर चुकून जामखेड जामनेरवाल्यांनी कधी नेला कुणाला कळलंच नाही. शेवटी रोहितने मला सांगितलं की काका म्हणले त्याने तिकडे नेला नव्हती, आमचं होतं, आम्ही बघितलं तर खरंच तुमचं होतं, पण त्यांनी तिकडं नेलं, मग तिकडून पुन्हा इकडं आणलं. असं ते लक्ष द्यावं लागतं. उंटावरून शिळ्या राखून चालत नाही बाबा. घार किती वर फिरली तरी तिचं लक्ष पिल्लापाशी असावं लागतंय, नाही तर पिल्लं मुंबलली आणि घार पण मुंबलली. हे असं चालत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. हे नुसतं भाषण करायच्या गप्पा मारण्याच्या गोष्टी नाहीयेत. त्याकरता ही सगळी लोक आज एक तरुण सहकारी या नात्याने आमचे अनेक तरुण लोक रोहित सारखे, निलेश लंके सारखे, संग्राम सारखे पुढे आलेले आणि सगळेजण प्रतिनिधित्व करतायत. त्यांना भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम करतोय. कोरोना नसताना तर तुम्हाला तर अक्षरशः नको नको म्हणून तोड सगळं दिलं असतं. पण कोरोनाच्या संकटामध्ये आता बघा एसटीचा संप चालू. आता एसटीला इतके वर्ष 60-70 वर्ष झाली एसटी. मला वाटतं अशोकरावांच्याकडे खातं होतं परिवहन, आठवत आहे, त्यांनी पण आमची एक कमिटी आहे. आता आम्हाला वाटतं का एसटीच्या ड्रायव्हर लोकांचं, कंडक्टर लोकांचं नुकसान व्हावं, महिलांचं पुरुषांचं नुकसान व्हावं. आपलीच माणसं आहेत ना. गाव तिथे एसटी, रस्ता तिथे एसटी, परंतु आज त्यांना कुणीतरी भडकवण्याचं काम करतं. जे काही करता येणं शक्य असेल ते उद्धव ठाकरे साहेब करणार, अनिल परब करणार, अजित पवार, अशोक चव्हाण करणार. ते सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. पण हा सगळं नेटाने पुढे देत असताना आपल्याला प्रवाशांचं हित पण बघावं लागतं. त्यांनाही परवडलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांनाही योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यांची पण बच्ची कच्ची सगळ्यांचं उपजीविकेचं ते साधन आहे. त्यांना पण आत्महत्या करण्यापर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये विचार येता कामा नये. त्यांनी तो डोक्याचा काढून टाकावा. शेवटी आपल्या सर्वांचं सरकार आहे, आपण काही वेगळे नाही आहोत. आणि ज्या प्रकारे आत्ताच मला अशोकराव भाषण करत असताना अनिल परब साहेबांचा फोन आलेला होता. पवार साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलंय. उद्धव ठाकरे साहेब काल थोडं एक त्यांचं ऑपरेशन झालं, ते लवकरच त्याच्यात बाहेर पडतील, पण त्यांचंही लक्ष आहे. कॅबिनेटला आम्ही अशोकरावांनी सगळ्यांनी त्याच्याबद्दल चर्चा केली, एसटीच्या बद्दल. पण
कुणी असू द्या, आमचं पोलीस खातं असू द्या, आमच्या अंगणवाडीमध्ये काम करणारी महिला असू द्या, आमची कुणी कुठल्याही घटकात काम करणारा असू द्या, सगळ्यांचा विचार करतच विकास करत या विकासाला पण करोडो रुपये लागतात, ज्याचा उल्लेख चव्हाण साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. कारण रस्ता करायचं म्हटलं तर आता करोडो रुपये लागतात, इमारती बांधायचं म्हटलं तर करोडो रुपये लागतात. त्या गोष्टीचा पण विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं, जर तुम्हाला तुमच्या मालाला, आता तुम्ही म्हणाला की आमच्या मालाला चांगला भाव द्या, मालाला चांगला भाव मिळण्याच्या करता मार्केट कमिट्या देखील शेतकऱ्याच्या मालकीच्या मजबूत केल्या गेल्या पाहिजे. याही बद्दलचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. तिथं कोल्ड स्टोरेज असलं पाहिजे, तिथं पॅकेजिंग, तिथं मार्केटिंग, या सगळ्याच्या बद्दल कशा प्रकारे तुम्ही तिथलं पॅकिंग करताय, लोकांच्या पुढे, ग्राहकाच्या पुढे जात असताना किती आकर्षक पद्धतीनं तुम्ही तुमचा माल त्यांच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करताय, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे जायचं असतं. आणि म्हणून मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये मला सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी इथे आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की बाबांनो, अनेक ठिकाणी मी आता बाळासाहेब थोरात, मी आमच्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीच्या निमित्तानं देखील तुटेपर्यंत आणलं नाही. काही थोडीशी समंजस भूमिका घेऊन काही इतर पक्षाच्याही लोकांना तिथं संधी दिली, पण त्यांनी तिथं राजकारण करता कामा नये, भेदभाव करता कामा नये, तोंड बघून त्यांची कर्ज प्रकरण करता कामा नये. या प्रकारे मी आता प्राजक्तलाही सांगितलं, प्राजक्त तू जिल्ह्याचा डायरेक्टर आहे, कळलं का? प्रशांत गायकवाड, तू जिल्ह्याचा डायरेक्टर आहे. मी प्राजक्त तनपुरे चुकून म्हणलं. त्याच्यामुळं तू जरा कर्ज जामखेडकर लक्ष दे. त्याच्यामध्ये कुठलंही कुणीचे प्रकरण जर आडवाडवी केली आणि कुणी सांगितलं, मी उद्याला चांगला विषय केला की त्याच्यामध्ये कुणाचंही प्रकरण असलं तरी ते शेतकरी आहे का एवढं बघायचं आणि त्याचं प्रकरण आपण मंजूर करून द्यायचं. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आणि इथपर्यंतच नाही, येत्या काळामध्ये संत सीतारामगड खर्ड्याच्या परिसरामध्ये, संत गीतेबाबा खर्डा येथील शिवपट्टण किल्ला, निंबाळकर वाडा, 12 ज्योतिर्लिंग या स्थळांचा पण पर्यटन आराखडा आपण बनवतोय. रोहितचं त्याच्याकडे पण लक्ष आहे. आदित्य ठाकरे, मी, रोहित अशाही काही बैठका झालेल्या आहेत. टप्प्याटप्प्याने आपल्याला एकदम 5 वर्षातच सगळं करायचं नाही, हळूहळू पुढे जायचं. त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने जे आधी काम केलं पाहिजे त्याला अग्रक्रम द्यायचा आहे. काही लॉंग टर्मचे निर्णय घ्यायचे, काही शॉर्ट टर्मचे निर्णय घ्यायचे. या गोष्टीचा विचार देखील माझ्या जामखेडकरांनी आणि कर्जतकरांनी निश्चितपणे केला पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. त्या संदर्भामध्ये मला इतर पण बाबतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्यामध्ये काही झालं तरी देखील ज्या कामांना कुठल्याही परिस्थितीत जी आता भूमिपूजन उद्घाटन झालेली आहेत त्याला निधी आम्ही कमी पडून देणार नाही. जिथं कमी पडतो ती कामं बंद पडणार नाहीत याची काळजी आपण सगळेजण मिळून घेऊ. त्या पाईपलाईन करत असताना, रस्ते करत असताना, इमारती बांधत असताना, काही नवीन गोष्टी करत असताना जमिनी घ्याव्या लागतील. त्या जमिनीला योग्य पद्धतीचा मोबदला देऊ. आता तोंडीवरून मी अशोकराव आणि रोहित येत असताना अशोकरावांनी माझ्या देखत रोहितला विचारलं, अरे रोहित, इथले लोक जर रस्त्याच्या करता जागा द्यायला लागले तर काही त्यांची नाराजी असते का, त्यांचं काही म्हणणं असतं का? आम्ही रेडी रेकनरच्या 4 पट रक्कम तुम्हाला देतोय, त्याच्यामुळं त्याच्यात आणखी काही वाढ करण्याची मागणी करू नका. जेवढं शक्य असेल तेवढं देण्याचं काम चाललेलं आहे. पण कुणी स्वच्छतेला पण महत्व द्या, कामाच्या दर्जाला पण महत्व द्या. कामाची दर्जा, क्वालिटी जर चांगली नसेल तर या कामाला काही अर्थ नसतो. ही बाब. आणि अतिक्रमण करू नका. त्याच्यामध्ये रस्ते बिस्ते रुंद करत असताना टपरेधारकांना ऑकर झोन आपण करून देऊ. आता जामखेड नगरपंचायत आहे, कर्जत नगरपंचायत आहे, दोन्ही नगरपंचायती आहेत, त्याच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं आघाडीचा विचार करा. चांगल्या लोकांच्या हातामध्ये ती सगळी सूत्र जर दिली तर त्याला निधी, नगर विकास खातं, पाणी पुरवठा स्वच्छता खातं, वेगवेगळी डिपार्टमेंट देतील. हे आघाडीचं सरकार सत्तेवर असल्यामुळं
रोहितला त्या मंत्र्यांच्याकडनं, त्या राज्यमंत्र्यांच्याकडनं, अधिकारी लोकांच्याकडनं कामं करून घेणं हे सोपस्कर होणार आहे. याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी साकल्याने विचार केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आता महागाईनं डोकं वर काढलेलं आहे की महागाई कमी करण्याच्या करता आपण सगळेजण प्रयत्न करतोय, परंतु काही गोष्टी केंद्राच्या अखत्यारीमध्ये, त्याला केंद्राने मदत केली पाहिजे. परंतु कधी कधी केंद्र तिथं वेगळी भूमिका घेत आहे हे पण आपण बघतोय. कधी कधी त्यांच्यातली काहींची वक्तव्य कशा प्रकारची असतात हे पण आपण सगळेजण पाहत आलेलो आहे. आताच्या काळामध्ये देखील महाराष्ट्राचे महत्वाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल देऊन इतरच राजकारण चाललेलं आहे. वास्तविक फसवं राजकारण, लोकांना त्रास देणारं राजकारण, कारण नसताना त्याला कुठेतरी अडचणीत आणल्याशिवाय आपली राजकीय पोळी बाजू घेता येणार नाही. अशा पद्धतीचं जे राजकारण जे महाराष्ट्रामध्ये कधी घडत नव्हतं, देश पातळीवर कधी घडत नव्हतं, दुर्दैवाने अशा प्रकारचं राजकारणाने डोकं वर काढलेलं आहे. त्याचाही सुज्ञ मतदार, सुज्ञ नागरिक या नात्याने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आता येताना मला अशोकराव चव्हाणांना, मला रोहितला, माझ्या मुस्लिम बांधवांनी शिक्षणाच्या करता 5% आरक्षणाचं निवेदन दिलंय. त्याही संदर्भामध्ये आमचा प्रयत्न चालू आहे. आम्ही जे काही आतापर्यंत या देशात, राज्यामध्ये ज्या ज्या घटकाला आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता जे इतर लोकांना आरक्षण पाहिजे ते आरक्षण देण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय. काही काही बाबतीमध्ये जे काही कमिटी केलेली आहे त्याची जबाबदारी अशोकराव चव्हाण साहेबांच्यावर आहे. ओबीसीच्याही संदर्भामध्ये मध्ये काही न्याय व्यवस्थेने वेगळा निकाल दिलाय. मधल्या काळामध्ये काही आंदोलनं झाली, धनगर समाजाच्या करता झाली असतील, मराठा समाजाच्या करता झाली असतील, इतर समाजाच्या करता झाली असतील, त्याच्या केसेस दाखल झालेल्या आहेत. त्या केसेस राजकीय स्वरूपाच्या आहेत. त्या कमी करण्याच्या करता महाविकास आघाडीचं सरकारने लक्ष घातलेले काही केसेस आपण ऑलरेडी कमी केलेले आहेत. काही कमी करण्याच्या करता जी रितसर कारवाई आहे ती कारवाई देखील बाबांनो चालू आहे. परंतु आपण आपल्याकडनं काही चूक होऊन देऊ नका. आपल्याकडनं काही आंदोलन करत असताना कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. घटनेत संविधान सगळ्यांना सारखं आहे. घटना, कायदा, नियम सर्वांना सारखे हा विचार देखील आपण सर्व सहकारी मित्रांनी डोळ्यासमोर ठेवून केला पाहिजे. आणि परवाच मुख्यमंत्री बारामतीमध्ये आले होते. आमचं अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं कॉलेज, अॅग्रिकल्चर कॉलेज महाराष्ट्रामधलं नंबर 1चं कॉलेज आहे आमचं. हे खाजगी आहे. माझं तर रोहित तुला सांगणं आहे, आपण दादा भुसे एकदा बसू, मला मुंबईत आठवण कर. आणि हे कॉलेज जरी गव्हर्नमेंटचं असलं तरी या गव्हर्नमेंटच्या कॉलेजला काही चांगल्या लोकांचा सल्ला देऊन त्याच्यातनं माझ्या जामखेड कर्जत परिसरातल्या अॅग्रिकल्चरच्या ऍडमिशन घेणाऱ्या मुला मुलींचा फायदा होणार असेल तर जरूर तो देखील फायदा करण्याचा आपण प्रयत्न करू. कारण जिथं जे चांगलं आहे ते चांगलं आपल्या इथं जर आणलं तर आपली पण मुलं त्याच्यामध्ये कर्तृत्ववान होतील, पुढे येतील. एमपीएससीची परीक्षा परवाच कॅबिनेटला आम्ही अशोकराव दत्ता भरणे आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की करोनाच्या काळामध्ये कारण नसताना आमच्या मुलांचं 1 वर्ष वाया गेलंय तर 1 वर्षाची वयोमर्यादा एमपीएससीच्या करता वाढवून देण्याचा निर्णय आम्ही घेतला. मित्रांनो, आम्ही शेतकऱ्यांच्याच पोटी जन्माला आलेलो. शेतकरी हीच आमची जात आहे आणि दुसरं कोणी नाहीये. अशोकराव चव्हाणांची पण शेती आहे, रोहितची पण शेती आहे, हे बसलेले सगळे कामगारांची पण शेतीच आहे. त्याच्यावर शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं किंवा सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताचेच निर्णय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार घेईल. त्याबद्दल किंमात्र शंका आपण कुणी त्या ठिकाणी मनामध्ये ठेवू नका. परंतु आता जो काही घोडदौड माझ्या कर्जत जामखेडच्या परिसरामध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली तिथं चाललेली आहे. रोहित नवा आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा आमदारकी बिमदारकीचा अनुभव नव्हता. त्याने जे आजपर्यंत उघड्या डोळ्यांनी बघितलं तेच
परंतु त्याच्यातनं तो शिकायचा बराच प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं कधी, आणि मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, जो काम करतो तोच कुठेतरी चुकतो. जो कामच करत नाही तो बिनचूक असतो. सगळा कामच करत नाही कसा चुकत. त्याच्यामुळे यदा कदाचित त्याच्याकडनं एखादं काही गोष्ट घडली एक तर ती घडणारच नाही, पण जर घडली तर वडिलकीच्या नात्याने आपण आपल्या घरातल्या मुलाला जसं सांगतो की बाबा इथं असं असं केलं तर ते जास्त आपल्या सगळ्यांच्या हिताचं होईल, फायद्याचं होईल, या पद्धतीनं आपण मिळून मिसळू. मग माझ्या आया बहिणी असतील, माझे तरुण वर्ग असतील, माझ्या तरुणी असतील, सगळेच जण, माझे वडीलधारी असतील, सगळेच जण मिळून त्या ठिकाणी काम करत राहू. अशा पद्धतीनं जामखेड कर्जत तालुक्यात या मतदारसंघात रोहितच्या माध्यमातून सुरू विकास कामांची खूप मोठी यादी तुम्हाला सांगायला गेलो तर वेळ पुन्हा नाही. जसा उल्लेख आमच्या अशोकरावांनी केला आणि या कामासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी शब्द उरणार नाहीत, अशा प्रकारची आजची परिस्थिती आहे. रोहितच्या मतदारसंघात करावी तितकी कामं थोडी आहेत. माझ्यासाठी रोहित आणि सहकार्यांचं करावं तेवढं कौतुक देखील कमी आहे. मी त्याला इतक्यादा सारखी कामं मंजूर करून देतो तरी ते पण देत असतो. काका काका हे राहिलं. अरे म्हणलं काका काका, काकाचे दुसरे पण मतदारसंघ आहेत ना, नाहीतर ते निलेश लंके, संग्राम, लहू कामेने म्हणतील काय काकाला कर्जत जामखेड शिवाय दुसरं काही दिसणारच काय काय. आता पण बोलता बोलता आमचे अशोकराव चव्हाणांनी बारीक चिमटा काढला. बघा बाकीचे पण 171 मतदारसंघ आहे, माझ्या लक्षात आहे. तर त्या पद्धतीनं आपण सगळे मिळून आपला बॅकलॉग पण काढायचा आहे. आपल्याला आजूबाजूच्याही भागामध्ये आपला आष्टी पाटोदा असेल किंवा तिकडं बीड असेल किंवा तिकडं माजलगाव असेल, अनेक मतदार, परळी असेल, अनेक मतदारसंघामध्ये देखील आंबेजोगाई हे अशा सगळीकडेच आपल्याला बाबांनो कामं करायची आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे. मी आपल्याला सगळ्यांना शब्द देतो की हे सगळं काम करत असताना कुठेही महाविकास आघाडीचं सरकार कमी पडणार नाही, कुठेही दुजाभाव करणार नाही, कुठेही त्याच्यामध्ये राजकारण करणार नाही. त्या परिसराचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास ज्या गोष्टीमध्ये, तीच गोष्ट करण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू, अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. आणि इथल्या विकास कामाला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना, मला दिवाळी तर झालेली आहे परंतु येणारं आता नवीन वर्ष, येणारं नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचं जावं अशा प्रकारचा शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांना आणि वसंतदादा पाटलांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो. जय हिंद.